दादा पिऊकडे बघ ना, खूप टेन्स दिसते ती. आपण एकदा फोन करून बघूया का दादाला? काळजी मलाही वाटते कारण खूप उशीर झालाय, पण आपण थोडा वेळ अजून वाट बघूया. काय रे, तुम्ही काय इकडे जमलात? अजून दरवाजा बंद केला नाही? हा, काय झालं? अगं आई, ते दादा आणि वहिनी अजून आले नाहीयेत ना, म्हणून थांबलोय. काय, माझा आम्ही अजून घरी आला नाही? अरे देवा, कुठे गेला असेल तो? अजून आला नाही आम्ही माझ्या घरी. अरे कुठे असेल? अरे देवा. आई, अगं तू इतकी पॅनिक कशाला होतीयस तू? अगं बऱ्याच दिवसानंतर गेलेत ना ते, होतो उशीर असा. नक्की नक्की त्या अनुने थांबवलं असणार त्याला. ती माझ्या लेकाला मुठीत घ्यायला बघतीये. नाही, पण फोन करून कळवायला हवं होतं ना त्यांनी. मग नाही, म्हणजे अजून फोन पण नाही आलाय. पिहूला माहित असेल कदाचित. पिहू, पिहू, काय लक्ष कुठे आहे तुझं? तुला विचारतेय मी. आई जाताना काही सांगून गेलीये का तुला, कुठे जाते वगैरे? काकू, मी विचार करते ती केबल कोणी कापली असेल. काय? केबलची वायर कापली? हो, अरे मी ते केबलच्या ऑफिसमध्ये फोन केला होता तेव्हा ते म्हणाले तुमच्या एरियामध्ये सगळ्यांचा टीव्ही चालू आहे, फक्त आपल्याच कडचा बंद आहे. मी बाहेर जाऊन बघितलं तर केबल कोणीतरी कापली होती. काय, आपली केबल कापली होती? कुणी कापली? अरे बापरे. नाही, पण आपलीच केबल अशी कोणी का कापेल? काय माहित, ज्यांनी केलंय त्यालाच माहित असेल. भाऊजी आले. भाऊजी, अवी, बाबा, आई कुठे आहे? बाबा, काहीतरी विचारते मी, आई कुठे आहे? माहित नाही. माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे? अरे तुम्ही दोघे गेलात ना बाहेर, मग अनु कुठे आहे? तू एकटा कसं काय आलास? ए दादा, अरे सांग ना, आम्हाला खूप टेन्शन येतंय. कुठे आहे वहिनी? सांगितलं ना, माहित नाही. मग काय बोलताय तुम्ही? मस्करी करताय ना माझी? मला खरं सांगा, मला खरंच सांगा, आई कुठे आहे? तुझ्या आईला मी सोडून आलोय. सोडून आलात म्हणजे कुठे सोडून आलात? सोडून आलो. अरे सांगितलं ना, सोडून आलो. किती वेळा तू समजाव ना यांना, सारखं काय मध्ये. अभि, तुला एक मिनिट दादा, तू असं जाऊ शकत नाहीस. वहिनी कुठे ते आधी सांग. हो बाबा, तुम्हाला सांगावंच लागेल. तुम्ही आईला कुठे आणि का सोडून आलायत? अभि, तुला उत्तर द्यावं लागेल. अनु कुठे, कुठे सोडून आलायस तू तिला? मी अनुला तुझ्या आईला मी आरेच्या जंगलात सोडून आलोय. बाबा, तुम्ही आईला एवढ्या रात्रीचं जंगलात सोडून आलात? कारण तुझ्या आईने दिवेच तसे लावले ना. जे काही तिने केलंय, जे खोटं ती बोललीये, त्यासाठी तिला शिक्षा मिळायला हवी. म्हणून मी तिला उचललं आणि आलो सोडून आरेच्या जंगलामध्ये. झालं, जाऊ आता मी झोपायला. बाबा, आत्ताच्या आत्ता आईला परत घेऊन या, त्याशिवाय मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही. नाही बाळा, असं नाही होऊ शकत. तुझी आई जे काही वागली आहे ना, त्या पार्श्वभूमीवर मी जे काही केलंय ते बरोबरच केलंय. कळलं तुला? खोटं बोलली ती माझ्याशी.
गोष्टी लपवल्या तिने माझ्यापासून. हे सगळं वागण्याआधी तिने विचार करायला हवा होता ना. आता काय होईल माहिती का, रात्रभर ती त्या आरेच्या जंगलामध्ये फिरेल. त्या सगळ्या वन्यजीवांबरोबर तिला जरा उपरती होईल. आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जर तो वेळ मिळाला तर लवकर उपरती होते. त्यामुळे तिला होईल ती. बघू मग येईल ती घरी, आणू नाही ते नंतर बघू. आता झोपतो. ए काय माणूस आहेस का काय तू? हा काय भेट लागलं का तुला? या घरात तुझी असली मनमानी सहन करून घेणार नाही. हा स्वतःच्या बायकोला रात्री जंगलात सोडून आलायस तू? काय वेडा झालायस का? का थट्टा चालवलीस? अरे थट्टा तिने केली आहे माझी. खोटं बोलली आहे ती माझ्याशी, हे नाही कळत आहे तुला? अख्ख्या जगाला ओरडून सांगत होतो मी की नाही अनु माझी आहे, खरं बोलते माझ्याशी, कधीच खोटं बोलत नाही. आणि माझी एकट्याची नाही रे, सगळ्यांची खोटं बोलली आहे ती. काय करशील या बाबतीत? साधी भोळी अनु नाही रे, एक नंबरची खोटारडी आहे ती. हे नाही आहे दादा, खोटारडी नाहीये ती. अरे तुझ्या भीतीपोटी नसेल सांगितलं तिने. का? कारण तू रागवशील, भडकशील, चिडशील म्हणून नाही सांगितलं. आम्ही काय संसार केले नाही? आम्ही काय आमच्या नवऱ्याला घाबरत नव्हतो? पण तिच्या एवढं खोटं कधीच बोलायची आमची हिंमत नव्हती. आणि सारखं सारखं खोटं बोलायची काय गरज होती तिला? द्या उत्तर दे. आहे उत्तर दे ना. बाबा माझं ऐका ना. बाबा तुम्हालाही माहिती आहे ना, आईला रेडिओ ऐकायला खूप आवडतो, म्हणून तिने क्लास जॉईन केला. आणि मी खरंच सांगते, आई नाहीच म्हणत होती. मी आणि अश्विनी मावशीने तिला फोर्स केलं म्हणून ती हो म्हणाली. आणि आम्हाला माहित होतं तुम्ही परमिशन देणार नाही, म्हणून आम्हाला खोटं बोलावं लागलं. पण खरंच आई तुम्हाला सांगणार होती, तिने खूप प्रयत्न पण केले. माझा ऐका. ए बोर झालंय मला ते ऐकून. प्रयत्न केले. त्या डब्यामध्ये चिठ्ठी दिली होती, मला चिकन खायचं होतं, मी डबा उघडला नाही, मग मी चिकन खाल्लं. हे पाठ झालंय मला. आता प्रश्न हा आहे, ही वेळच का आली? माझ्याशी खोटं का बोललीये? उत्तर दे चल. आहे उत्तर? काय गे आता का दातखिळ बसली तुझी?